तुम्हाला माहिती आहे, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने आपल्या आयुष्यातलं पहिलं शतक ज्याच्या बॅटने मारलं होतं, तो खेळाडू आज कुठे आहे? धक्कादायक गोष्ट म्हणजे सचिन सर सुद्धा यांना सर म्हणायचे. कोण होता हा खेळाडू? मुंबईच्या गल्लीबोळात असे अनेक दिग्गज क्रिकेटर जन्माला आले. सचिन, कांबळी, अजिंक्य, रोहित आणि झहीर, ज्यांनी क्रिकेटच्या जगावर एक हाती राज्य केलं. पण याच मुंबईच्या मातीने एक असा हिरा घडवला होता ज्याची क्रिकेटवर राज्य करायची संधी थोडक्यात हुकली होती. एक असा खेळाडू ज्याला मुंबईचा व्हिव्हियन रिचर्ड्स म्हणलं जायचं. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणतो तो सचिन तेंडुलकर सुद्धा या खेळाडूला सर म्हणायचे. एवढंच नाही तर सचिनने आपल्या आयुष्यातलं पहिले शतक याच खेळाडूच्या बॅटने झळकवलं होतं. रमाकांत आचरेकर सरांचा सर्वात आवडता आणि खतरनाक बॅट्समन, त्याचा खेळ इतका भारी होता की यंग सचिन आणि विनोद कांबळीला आचरेकर सर खास त्याची बॅटिंग बघण्यासाठी नेट सेशनमध्ये घेऊन जायचे. आचरेकर सरांचा स्टंपवर कॉइन ठेवून प्रॅक्टिस करण्याचा मान सचिनला मिळण्याआधी हा मान याच खेळाडूला भेटला होता. हा खेळाडू पुढे जाऊन इंडियन क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव कमवेल असा सर्वांना ठाम विश्वास होता. पण मग असं काय घडलं की हा प्लेअर इंडियन टीम तर सोडाच, पण मुंबईच्या रणजी टीम मधूनही कधीच खेळू शकला नाही. कोण होता हा मुंबईचा व्हिव्हियन रिचर्ड्स? त्यांचं नाव होतं अनिल गुरव. अनिल गुरव एक स्वप्न जे सत्यात उतरण्याआधीच विरून गेलं. त्यांच्या भावाचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध त्यांच्या क्रिकेटच्या आड आले. गुन्हेगारी विश्वात असलेल्या भावाच्या शोधात पोलीस अनेकदा अनिल यांनाच पकडून न्यायचे. त्यांची इतकी अमानुष मारहाण व्हायची की दुसऱ्या दिवशी त्यांना धड उभंही राहता येत नव्हतं. यात शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून अनिल गुरव व्यसनाच्या आहारी गेले आणि तिथेच एक महान पर्वाचा आणि क्रिकेट करिअरचा अंत झाला. जे मैदान गाजवायचं होतं ते कायमचं सुटलं. अनिल गुरव हे नालासोपाऱ्यात एका छोट्याशा खोलीत आपल्या आईसोबत आयुष्य काढू लागले. बॅट पकडणाऱ्या हातांनी परिस्थितीशी तडजोड केली, पण डोळ्यातलं क्रिकेटचं स्वप्न मात्र कधीच विझलं नाही. आणि अखेर याच अपूर्ण स्वप्नासोबत 31 मार्च 2026 रोजी वयाच्या 61व्या वर्षी अनिल गुरव यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. कधीतरी विचार करा, परिस्थितीने जर साथ दिली असती तर आज कदाचित क्रिकेटचा इतिहास काही वेगळाच असता.